आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय आजचे प्रमुख पाहुणे सुभेदारजी, तसेच इथे सर्व ग्रामस्थ आणि वंदनीय शिक्षक वर्ग आणि मुख्यत्वे आजचे जे उत्सव होते सगळे तुम्ही विद्यार्थी यांनी आम्हाला आता बोलायची थोडी संधी दिली आहे, तर त्याचा मी पुरेपूर वापर करणार आहे. सरांनी मगाशी म्हटलं त्याच्याप्रमाणे आम्ही सगळ्यात तुमच्या परिचयाच्या आहोत, म्हणून मी काही लेक्चर देणार आहे किंवा कुठला तास शिकवणार असं नाही करणार आहे. तुमची ताई किंवा मैत्रीण म्हणून मला जे काही वाटलं, मी जी बाहेर आता मी शिकते तिथे मला काही अनुभव आले, त्याच्यानुसार मला एक लहान भावंड असं समजून थोडंसं काही बोलायचं आहे, ते मी तुम्हाला इथे फक्त सांगणार आहे. तुम्ही या फौजी अंबावडे, नावातच आहे फौजी अंबावडे, इथली सर्वच जण तसेच तुमची शाळा जी आहे ती सगळे माजी सैनिक आहेत, यांनी उभारलेली शाळा आहे. मगाशी हे सगळं सांगताना तुमचं सगळ्यांचा टाळ्यांचा वर्षाव होत होता, इतका कडकडाट होता, त्याच्यावरनं कळतच होतं की किती हेवा वाटतं ना की तिथे सीमेवरती जे सगळे लढतात ते गाव, त्या गावातूनच आपण जन्माला आलोय, म्हणजे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. तसेच आज आमचं हे झाल्यानंतर तुमचं बक्षीस वितरण समारंभ आहे. आज ज्यांना बक्षिसं मिळणार आहेत त्याचप्रमाणे मुख्यत्वे करून ज्यांना असं वाटतं की आम्हाला बक्षिसं यावेळेला मिळालेली नाही, त्या सगळ्यांचं तेवढंच कौतुक आहे, कारण तुम्ही त्यांना जिंकून दिलं, त्याच्यामुळे त्यांचा आज नंबर आलाय आणि तुम्ही काही ते लक्षात न घेता सगळ्यांचं कौतुक करताना, म्हणजे आपण जसं प्रत्येक गोष्ट छोटी छोटी सगळ्यांमध्ये वाटप करतो तसंच प्रत्येकाचा जो आनंद आहे तो सगळ्यांमध्ये वाटप करण्यासाठी तुम्ही तिथे आलात, तेव्हा पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांसाठी एकदम जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आमच्या सगळ्यांकडून आम्ही जे शाळेमध्ये आलो तेव्हा पहिलेच तुमचं मूल्य शिक्षण हा एक तिथे तक्ता आहे, त्याच्यामध्ये मी पाहिलं संवेदनशीलता हे नुसतं तुमच्या तिथे फळावर लावलेलं ते मूल्य शिक्षणाचं नाव नाहीये, तर ते खऱ्या अर्थाने या फौजी अंबावडे तसेच तुमची जी शाळा आहे त्याच्यामध्ये ते रुजलेलं आहे. कारण तुम्ही बघा ना, आता तुमच्या समूह गीतामध्ये सुद्धा तुम्ही म्हटलात की आझादी के लिए उन्होंने अपनी जवानी भी खो दी, म्हणजेच काय म्हणतात प्रत्येकाला, आता किती जण आता यंग असतील, तरुण असतील, इतके सगळे देशामध्ये आहेत, पण त्या लोकांनाच काय वाटतं, त्या सैनिकांनाच काय वाटतं तिथे जाऊन लढावं. ते पण म्हटले असते ना, मी पण मस्तपैकी एन्जॉय करेन, माझ्या फ्रेंड्स बरोबर बाहेर फिरेल, असं करेन, पार्टी करेन, तसं करेन, पण त्या वेळात सुद्धा त्यांना काय वाटलं असं, त्यांच्यामध्ये कुठेतरी संवेदनशीलता आहे, सगळ्यांमध्येच आहे, पण ती खऱ्या अर्थाने तिथे जाऊन एवढं सगळं संघर्षणात्मक, म्हणजे आपण म्हणतो थंडी आपल्याला लागते, सकाळी आपण आलोय इथे, पण हे तर काहीच नाही, जिथे लढतात सीमेवर खऱ्या अर्थाने त्यांना किती त्याचा त्रास होतो, पण तो त्रास न समजून घेता आपली एक कर्तव्य आहे, आपण एका भारताचे नागरिक आहोत, त्याचं जे कर्तव्य आहे ते समजून घेऊन ते पार पडतात. ही संवेदनशीलता जी आहे ती खऱ्या अर्थाने तुमच्या समोर एक चांगलं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आज सगळ्यांनी संचलन केलं, कवायत केली, परत खाली आम्ही प्रदर्शन बघितलं, रांगोळी असेल, त्याच्यानंतर काही चित्र वगैरे काढलेली आहेत, त्याच्यामध्ये एक छान एक आहे की उंच माझाच होता, असं एक मस्त एक छोटं ड्रॉइंग आहे, खूपच छान आहे. म्हणजे बघा ना, आता गावातही सगळ्या ज्या महिला आल्या, तो सगळा जो समूह आहे, म्हणजे सगळं महिला करता आहेत, सगळीकडेच पार पडतात, ही सुद्धा उदाहरणं आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रात्यक्षिक दिसेल, असं नाहीये की फक्त आपण शिकलोय, पण सगळ्याचं उदाहरण तुमच्याकडे समोर आहे, असं आहे. त्याच्यानंतर मी आता थोड्याशा काही गोष्टी सांगेन. तुमचा एक सुविचार आहे तिथे की अनुभव हाच खरा एक मार्गदर्शक असतो. आता तुम्ही साधारण सगळे 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहात इथे, विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहितीये सगळ्यात पहिला आपला जो मार्गदर्शक घरात असतो तो म्हणजे आई आणि बाबा, त्याच्यानंतर शिक्षक, आपण सगळे भेटतो ते. तर अनुभव याच्या अर्थाने मी सांगेन की आपल्याला नेहमीच आई बाबा काय काय सांगत असतात की ही गोष्ट करा, ही गोष्ट करू नका, पण तुम्हालाच काय, मला सुद्धा असेच वाटलं होतं शाळेत असताना, मी सुद्धा आई बाबांना म्हणायचे की काय तुम्ही सांगता, मी पण ऐकायचे ना, चिडचिड करायचे. अनुभव हाच खऱ्या अर्थाने मार्गदर्शक कसा असतो, तर मी उदाहरण सांगते. आता तुम्ही रस्ते सगळे बघतात, आपल्या गावातले रस्ते, मग महाडमध्ये गेल्यावर तुम्हाला हायवेज दिसतील, मग अजून दुसऱ्या ठिकाणी घेतलात की नॅशनल हायवेज वगैरे दिसतात, हे सगळे तुम्हाला हायवे वगैरे दिसतात, पण ते जे खास खळग्यातनं गेलेले रस्ते आहेत, रस्ते या अर्थी की आपण ज्या रस्त्यावर आता
लागेल. तर मग त्याच्यासाठी ते आपल्याला सांगत असतात आणि आपल्याला नेहमीच वाटतं की आई बाबा तर काय सारखे ओरडतच असतात, त्यांना काही कळतच नाही आम्हाला काय म्हणायचंय. पण खरं नसतं. आता मी तुम्हाला जसं पहिल्यांदा म्हटलं तसं एक मोठी बहीण म्हणून सांगते, खूप उशिरा का होईना पण खूप उशिरा आपल्याला कळतं की आपल्याला असे जवळचे मित्र मैत्रिणी वाटतात, पण आपल्या घरात पहिल्यापासून एक चांगले मित्र मैत्रीण असतात ते म्हणजे आई बाबा. कुठेही जा, काही करा, खूप मनापासून सांगते मी गोष्ट की कुठलाही प्रसंग असेल, काही असेल, आता मी बाहेर राहते त्यामुळे मला माहितीये की कसं होतं. कुठलीही गोष्ट असेल तुम्हाला शेअर करायची असेल तर आई बाबांसोबत करा. असं समजू नका की ते तुम्हाला ओरडतायत, त्याच्या मागे काहीतरी चांगला आहे त्यांचा उद्देश, याच्यासाठी ते सांगतायत. ओरडतील थोडंफार, पण या भीतीने तुम्ही घाबरून जाऊ नका की त्यांना सांगायचं नाहीये, तर त्यांना बोलत जा, चालत जा. आपलं कसं होतं, आपल्या जे वर्गातले मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत आपण बोलतो, कारण आपल्याला काय वाटतं की आपल्याला काही ओरडणं नाही, आपल्याला समजून घेणार. पण कसं असतं, तुम्ही एकाच वयाचे आहात सगळेजण, एकाच शाळेचे. आता मला सांगा, तुमचं जर गणितच्या 5वीतल्या एखादं समीकरण असेल किंवा एखादं सूत्र असेल तर तुम्हाला 5वीतलं तेवढंच कळणार आहे, पण ते जर तुमच्या 6वीतले जर दादाताई असतील ते तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने सांगतील, कारण त्यांना कसं ते माहिती झालंय, ते पुढच्या इयत्तेतले आहेत. तसंच आई बाबांचंही असतं की त्या गोष्टीतल्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत, त्याचप्रमाणे वाईट कुठले त्याचे भाग आहेत हे आपल्याला ते नेहमी सांगत असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कधी कुठलीही असेल छोट्यातली छोटी गोष्ट ती शेअर करायचा. जसं तर आम्ही म्हटलं, मानसशास्त्र हा माझा विषय आहे. हल्ली असं वाटतं की मुलं खूप बडबड करतात, काय एवढे बोलतात, पण हेच महत्वाचं आहे, बोलणं खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही भले त्यांना असंही वाटत की किती त्रास देतात, त्रास देतात असं म्हणतील, पण तुम्ही कुठलीही गोष्ट असू दे, काही असू दे, ती बोलत जा. जसा आजचा विषय आहे गुड टच आणि बॅड टच. तर हल्ली कसं होतं ना की तुम्ही प्रवास करता, इथले काही जण महाडमध्ये सुद्धा जात असतील, विक्रमनी जातात, बसनी प्रवास करतात, मुली शक्यतो करून. मुलांनी आणि तेच आहे, म्हणजे दोघांनाही मला सांगायचं आहे. तर बाजूला कोणतरी बसतं, एक मेन आहे की आपण गाडीत बसतो कुठेतरी जायला येते की आईचा फोन येतो किंवा बाबांचा फोन येतो आणि मग विचारला जातं, तुम्हाला पटेल सगळ्यांना की साईडला कोण बसलंय. मला अजूनही आई विचारते की साईडला कोण बसलंय, तर मग थोडंसं कचरायला होतं, पण नाही, त्याचं एक मेन असतं की त्याला एक पाहायचं म्हणजे असतं की तो प्रवास तुमचा चांगला झाला पाहिजे. त्याचा मागचा उद्देश काय असतो की प्रवासातून येताना जाताना आपल्याला कोणी वेगळ्या पद्धतीने स्पर्श तर करत नाहीये ना, चांगला स्पर्श. म्हणजे आता आई जेव्हा तुम्हाला जवळ घेते तो स्पर्श करतो, बाबा जवळ घेतात तोही करतो, पण तुमचं जे विश्व आहे ते घरापर्यंतच नाही राहत, लिमिटेड राहत नाही. तुम्ही शाळेत जाता, बाहेर कॉम्पिटिशनसाठी जाता, क्रीडा स्पर्धा असतील, वाक स्पर्धा असतील, तसंच आता इथून पुढे जर बाहेरही जातील काही जण, तर तिथे जाऊन ओळखायचं कसं कुठला स्पर्श वाईट, याच्यासाठी ते होतं. जसं मॅडम म्हटलं तसं आम्हाला खूप इन डिटेल ते करता नाही आलं, पण त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की ते कसं ओळखायचं. तेव्हा जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती वाटली ना, तर तुम्ही एक ठरवा की मी माझ्या आई बाबा असतील किंवा कोणतरी मोठे दादा ताई असतील किंवा तुमचे शिक्षकही आहेतच सगळे, त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा की काही प्रॉब्लेम आहे का. असं समजू नका की तुम्हाला कोणी काहीतरी बोलेल, त्यांना कसं तरीच वाटेल, हे जे कसं तरी वाटतं वगैरे असतं ना, भीती वाटते, ती अजिबात भीती नका बाळगू. तुम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टी सगळ्यांना सांगत जा, नेहमी बोलत जा. आता साधं आहे, तुमच्या मैत्रिणींमध्ये मित्रांमध्ये भांडणं झाली तर तुम्ही बोलून सगळं करतात की नाही, तो वाद मिटवायचा प्रयत्न करता. इथे बोलावं लागतंच, त्या आईला पटलंय की आपण बोलतो. तर तसंच आहे, सगळ्यात छोट्यातली छोटी गोष्ट पण बोलावी, हेच आहे. त्याच्यानंतर मी म्हणेन की इथे 10वीचे सुद्धा काही विद्यार्थिनी आहेत, इथे आहेत 10वीचे विद्यार्थी. तर प्रत्येकाचं असतं 10वी झाल्यानंतर 11वी 12वी, मग काय घ्यायचं, कॉमर्स वाणिज्य शाखा घ्यायची, कला आर्ट्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं, कुठलं घ्यायचं हे सगळ्यांना एक असतं. जास्त करून तर सायन्स 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 असं सगळ्यांचं असतं, कारण मला मार्क्स मिळाले, हे का पहिल्यापासून चालतही आलंय आणि आताही तसंच आहे बहुतांश करून. तर मला काय म्हणायचं, तुम्ही ना कुठलीही शाखा निवडताना पहिले त्याचा विचार करा की मला काय आवडतं. आता तुमच्यातल्या प्रत्येकामध्ये कुठला ना तरी एक चांगला सुप्त गुण आहे. कोणीतरी आता छान खाली तसं रांगोळी काढली आहे, तसं चित्र काढले, कोणाला छान चित्र येतात काढता, कोणाला छान रांगोळी काढता येते, कोणाला छान आपल्या मित्र मैत्रिणींना
पुढे. आता मला सांगा की इथे त्यांनी छान रांगोळी काढली, चित्र काढले, त्यांनी केलंच नाही त्या रिलेटेड जे आहे म्हणजे पुढे जाऊन केलंच नाही त्याच्यामध्ये करिअर. मग आम्ही किती छान चित्रकार रांगोळी काढणारे आहेत त्यांच्यापासून निघू, आम्हाला तर छान छान चित्र आणि रांगोळी बघायलाच मिळणार नाही ना. आणि त्याचं काम आहे ते त्याला दिलेलं आहे बरोबर, त्याच्यामध्ये तो गुण आहे तो ओळखा आणि करा. त्याच्यानंतर असं होतं प्रत्येक वेळेला की एक एक्झाम असते, एक्झाम आपल्या ज्या परीक्षा आहेत तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे, तो एक भाग आहे, तो एक पूर्ण जीवन नाहीये, तो सगळं आयुष्य नाहीये, हे समजून घ्या. त्याच्याच मागे मागे जाऊन कसं होतं अभ्यास करायचा आहे, 10वीची परीक्षा आली आहे म्हणून अगदी आपण इतके टेन्शन मध्ये असतो की नुसतं अभ्यास करतो, मग बाकीच्या क्रीडा स्पर्धा असतील, वाक स्पर्धा असतील त्यामध्ये आपण भागच घेत नाही. आपल्याला वाटतं मार्क्स कमी पडतील, मार्क्स कमी पडतील, तर तसं नाहीये. तुम्ही ते सगळं करताना अभ्यास जेवढा महत्वाचा आहे तेवढं खाली जी मूल्य शिक्षण जी लिहिलेली आहेत सगळी तत्व त्याच्यामध्ये ती सगळी तेवढीच इम्पॉर्टंट आहेत की एकत्र कसं राहायचं. आता शर्यत जरी खेळायची तर एखादा असतो त्याच्यातला त्याला फक्त सगळ्यांच्या पुढेच जायचं असतं, पण एखादा असा कोणतरी असतो तो पुढे जाणार असतो पण त्याच्या मागे जे असतात त्यांना काहीतरी अडथळा आला असतो म्हणून त्याला तो कसा म्हणतो की मी पुढे जाईन, माझा आनंद तर असेलच पण त्याहीपेक्षा माझ्यासोबत जे माझे सवंगडी आहेत त्यांना मी त्यांच्यासाठी जर थोडा वेळ थांबलो, त्यांना सोबत घेऊन गेलो तर तो जो आनंद असेल तो म्हणजे किती जणांमध्ये वाटला जाईल, आम्ही सगळे मिळून तो आनंद साजरा करू. तर हे जे आहे तर तुम्ही ठरवायचं की मला पहिल्यासारखं बनायचं आहे की दुसऱ्यासारखं बनायचं, हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि जसं म्हटलं की सरांनी म्हटलं तसं शारीरिक दृष्ट्या जसं तुम्हाला स्ट्रॉंग होणं, ताकदवान होणं महत्वाचं आहे तसंच मानसिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही तेवढंच ताकदवान बलशाली झालं पाहिजे. कारण कसं असतं ना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, असं म्हणतात ना की आता समजा खेळताना लंगडी खेळताना तुम्हाला ठेच लागली तर ती भरून निघते, पण त्याच वेळेला असं कोणीतरी तुम्हाला म्हटलं असेल की काय तुला खेळता येत नाहीये असं तसं, तर ते मनावर कुठेतरी बिंबवलं जातं आणि असं वाटतं की खरंच मला जमणार नाहीये का. पण त्याच वेळेला तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मला फक्त ते त्या वेळेला लागलं, याचा अर्थ असा नाहीये की मला लंगडी खेळताच येत नाही, मला जमतच नाही किंवा कुठल्याही गोष्टी असतील त्याच्यामध्ये मला अडचणी येतील, तर त्या प्रकारे तुम्ही मानसिक दृष्ट्या कसं ताकदवान बनलं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इतकंच मला आजच्या निमित्ताने बोलायचं आहे आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल खरंच धन्यवाद.